बिग घेऊन काय आली नाही का फॅमिली आहेच एवढी आहे चांगलं होत नाही डोक्यात चालत नव्हतं काय बघतेस आम्ही आमचा एक पार्ट पण मेहंदी काढते अजून पण हॅलो एव्हरीवन कसे आहेत तुम्ही सगळं मस्त आहेत ना सकाळपासून फिरते अवताराची पूर्ण वाट लागली शॉपिंग काय संपणार आहे लग्न 2 दिवसात आलंय तरी आमची शॉपिंग झाली आता तर आम्ही ती एक लेस आहे त्या लेससाठी आका कुर्ला फिरतोय कुर्ला नाही मी पनवेल गाठून आले मग कुर्लाला आले जबरदस्तीची मावशीवर लेस घ्यायला आता इथून परत कोपर फिरायला जायचं तिथे दमले मी तर काय सांगू हेच चालू एवढे दिवस जरी ती लेस काय भेटत नाहीये पण कंटाळलोय शोधून लेस फायनली खूप मेहनतीनंतर लेस भेटल्यात चला आता जाऊ घरी म्हणजे तशा प्रॉपर तशाच नाही भेटल्यात थोड्या इकडे तिकडे आहेत पण काय ऑप्शन नाही आहे मग आम्ही घेऊन करलो त्या ट्रेनमधून वाशीवरून ट्रेन घेतले पण नशीब एवढे खराब आहेत की ट्रेन पण साथ देत नाही 15 मिनटं झाली पण ही वाशीवरून ट्रेन सुटतच नाही कंटाळा आला परत कोपर खेळलेला चालू हिने मला जबरदस्तीची कोपर खेळलेला नेते पीक घेऊन काय आली नाही मग आता घरी जाऊन का बॅग घेणार आणि परत ठाणणार ट्रेन काय हालतच नाही आहे पण इथून कोपर खेळलेला आणि तुमच्याकडे एवढा गाजाबाजा आहे तुमची जत्रा आहे आणि तू चाललीस भावाचं लग्न जत्रा नाही फिरणार ट्रेनमधून आता डायरेक्ट गाडीतच भेटते तुम्हाला का फॅमिली आहेच एवढी आणि एक कधी पण काही पण ठरवून आणि मग तसं करावं लागतं आता घेतल्या तिच्या बॅगा आणि चाललोय पहिला हॉल ठाण्याला होईल त्याच्यानंतर डायरेक्ट फिरण्याचं मला तर तशी रुजून देतात मला काय घरी पण जाऊन देत नाही हे सगळे ह्यांचे कसे आवडले चला जाऊ आता दाखवते आमचा प्रवास सुरू झाला आहे ट्रेन ओला हे करून त्याच्यातून जाऊ तसं जाऊ पण ओलानेच चाललोय आपण मग अशी म्हणली जशी काही तुम्हाला म्हटली फॅमिली खूप अँटी आता हिने पण आम्हाला जॉईन केलंय हीच ती मुलगी जिचा वाटा होता की आपण डायरेक्टच जाऊ आणि आता ती खातीये मस्त सकाळ झाली आणि रात्रीची सकाळ झाली असं समजत नाही संध्या किती वाजले 7:30 झाले कितीला निघालो आपण 5:45 एवढ्या अजून पोहोचलो आणि 8 वाजेपर्यंत पोहोचवतो दाखवतोय खूप ट्रॅफिक आहे काय माहिती कधी पोहोचतोय आणि आमचा उपवासच झालाय तिचा तर उपवास पण दीदीचा आणि माझा पण उपवास झालाय सकाळपासून आणि काहीच खाल्लं 8 झालेत आणि अजून पण आम्ही वानकोली पण गाठला नाही अजून पण ट्रॅफिकमध्ये चढवले कधी पोहोचू माहिती नाही बिचारीचा उपवास कधी सुटेल आता इथे ते जेवण बनवतोय चुलीवर खिचडी भात लावते दीदी कांदा बिंदा कापते लपून बसले आणि कांदा कापते गाड्या हलतच नाही थोडं तुमचं काय माहिती कोणाला थोडा बघितल्यासारखं काहीच चांगलं होत नाहीये काय या टायमाला ट्रॅफिक असते आता 5 मिनिटामध्ये आम्ही पोहोचलो माझा अवतार तर असं झालं तसं कमी किती 4-5 दिवसाचं ट्रॅव्हल करून आले बिचारे दमले सगळेच आम्ही आतमधून गाडी टाकली वेळामधून म्हणून आलो पटापट नाही तर अजून लेट झालं असतं तर बघू घरी जाऊन सगळ्यांची रिएक्शन पोहोचलो आणि दक्षित आम्हाला घ्यायला आलाय दक्षित तू आम्हाला घ्यायला आला ना पण आणि नुसता गोंधळ बाजार सुरू आहे माणसं तर आल्यावाल्या सुरू झालंय दीदी खोल ना दीदी हे कर दीदी हे आरोही कशी आहेस मग तोंड का झाकतेस काय केलंयस का तू जत्रा बघू ना आम्ही तुम्ही कसं आहे काय करायचं कोणतं आपण लग्न एन्जॉय करू तुला टेन्शन आलंय का कसलं आराम वगैरे करून घेऊ उद्यापासून फक्त मज्जा दिसली पाहिजे आणि प्रियांशी मला तर पहिल्यांदा आली असेल ना अशी एकटी मम्मी कधी येणार आहे अच्छा आणि प्रिन्स मस्त काय करतोय इथे त्यांचं चालू भावाला पाणीपुरी कशा खायचं शिकवतोय दक्षित कसा आहेस बघा डिस्कशन चालू आहे आणि एका अशा प्रकारे सेम साड्यावाला 2 दिसल्या आहेत पुन्हा एकदा कशी आई मेहंदी काढून आलीस आमच्या झाल्या बघा हिची झाली पण हिला काय पिला जेवायला मामा कसं आहे सुट्टी घेतले ना दीदी आई कशी बघा खडबीट करून तुला कसं आहेस बघितलं भाव पण देत नाहीस तू ब्लॉग मध्ये कसं आहेस देखा आपने लापरवाही का नतीजा असं ना ठीक आहे ये आता बरेच जणांना फोन केला माझ्या समोर कोणच नाही मेहंदी काढ
होती ना तेव्हाच बोलली की मामीने नक्की मुगाची भाजीच केली असेल आणि माझं भविष्यवाणी खरी ठरले. मामी का नुसती मुगाची भाजी करते आम्ही होतो तेव्हा. अगं डोक्यात चालत नव्हतं कुठली भाजी. मी ह्याला 2-3 वेळा बोलली असेल लिटरली की मुगाची भाजी असेल आणि ताटात काय आहे मुगाची भाजी. बसलोय जरा आणि इथे पावभाजी पार्टी चालू आहे. कशी आहे पावभाजी? मग्न आहेत खाण्यात म्हणून बोलत पण फार जेवलो आणि निघालो आता मेहंदी काढायला. इग्नोर करा, हे चालूच राहणार आहे आता खूप दिवस. ज्योती अशी तर मस्त काढून आले. मामी मी दीदी आम्ही तिघे आलोय. भेटलं पाहिजे पण आम्हाला काढायला मेहंदी काढायला. हिचं काय मेहंदी काढल्या म्हणून एक गोष्टी बघते काय मी मेहंदी काढायला बसले. माझी अर्धीच मेहंदी झाली. मामीची ऑलमोस्ट एक हात फुल झालाय. बिचारा मामा. नाही ना 10:30 झालेत आणि आता मी पण बसले मेहंदी काढायची. या साईडला दीदीची पण चालू आहे. मामीची झाले 2 हातांची मागची बाकी म्हणून मामीची जागेवर मी बसते. मेहंद्या चालूच अजून. मी इथे बसले, दीदी इथे बसले आणि तिथे ते पण बसले. तुम्ही पण मेहंदी काढायला येत असाल तर इकडे या. काय ॲड्रेस आहे तुमचा? काढायला आणि आम्ही आमचा एक पार्टनर पण आणलाय खाजवायला वगैरे छान झालेला. कौन है ये लोग? प्रांजलने साखर पाणी लावलं आणि ह्यांचं मेहंदी काढणं बघा चालूच आहे. रेडीमेड मेहंद्या चालू आहे तिकडे. बाजार पण सुरू आहे. आई पण मेहंदी काढते. अजून पण मेहंदी काढणं चालू आहे. 1:45 झालाय. झोपायचं नाही झालाय. आजचा दिवस जास्त काही शूट केलं नाही. मेहंदीच चालू आहे सगळ्यांची. असं होतं आपला आजचा दिवस भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.